हॉटेल? आवडलं ना? मला विश्वास होता तुला आवडेल. खास लोकांसाठी खास जागा. या शहरापासून एवढ्या शांत ठिकाणी हे हॉटेल निवडण्याचं कारण फक्त आणि फक्त तू आहेस. प्रसाद, एक सांगू, या मंचावरून जे काही सादर केलं जातं ते केवळ आणि केवळ रसिकाच्या प्रेमाखातर. हे वाक्य खूप वेळा ऐकलंय, पण ती रसिका जर इतकी मोहक असेल ना तर यापुढच्या प्रत्येक सादरीकरणात जीव होते. प्रसाद तुम्ही पण ना. ऐक ना, हे घे आणि माझ्या काळजात भोसक पण लाजू नकोस. पास आता प्रसाद, आज भलतेच रोमॅन्टिक झालाय ना तुम्ही. आज काय अख्खाच्या अख्खा प्रथमेश परब गिळलात की काय? तुझ्या सेन्स ऑफ ह्युमरला. नाही म्हणजे इतकं रोमॅन्टिक असेल असं वाटलं नव्हतं ना मला. ऐक ना, ऐक ना, ऐक ना, अहो जाऊ नको, अरे तुरे कर. बापरे, असं डायरेक्ट प्लीज. ओके ओके, मी प्रयत्न करते. ऍक्च्युली डेटिंग ॲपवर तुझा फोटो पहिल्यांदा पाहिला ना तेव्हाच मनाशी ठरवलं होतं. फूलों का तारों का सबका कहना है 1000 में गाणं चुकलं रे. सॉरी, चुकून सॉरी, मी गोंधळलो. सॉरी. ओके 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 फाईन. ओके, डायरेक्ट मुद्द्यावर येतो. मी एकुलता एक आहे, IT क्षेत्रात कामाला आहे, स्वतःचं घर आहे, भविष्यात US ला सेटल होण्याचा विचार आहे आणि सर्वात महत्वाचं मी सज्जन आहे. रिअली? हो, मी आहे सज्जन. मी सिग्नलवरच्या प्रत्येक गरीब मुलाला नेहमी दानधर्म करत असतो. वाव, इम्प्रेसिव्ह. हा, नाईस. पण म्हणजे आता तू फक्त स्वतःचं कौतुकच करणार आहेस की मला काही खायला पण घालणार आहेस? सॉरी 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 सॉरी. वेटर, आला. वेटर, तिकडे तिकडे हाक मारा. वेटर, वेटर, अरे वेटर, वेटर, वेटर तिकडनं येणार आहे. वेटर. काय करताय वेटर, जरा अक्कल. सगळं पाणी पाण्याचं ना. बाबा तुम्ही इथे काय करताय? हो ना रे, बाबांच्या वयाचे आहेत ना हे, पण चांगल्या घरातला दिसतोय रे माणूस. बाबा बाबा बाबा, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. सावकाश सावकाश. या या, इथे बसा, इथे बसा. इथे या हॉटेलमध्ये वेटर आहात का तुम्ही? वेटर आहे. आई ग, पण मग घरी मुलगा वगैरे नाहीये का तुम्हाला? बाबा बसा बसा बरं. आहे मी इथे नाही बसणार. तुम्ही गिराईक आहात, मी इथे वेटर. मी पुसते. हे नका करू, ऐका ना बाबा. असू द्या असू द्या. बापरे, पडताय तुम्ही. बाबा बाबा, सावकाश सावकाश. मी तुला सांगते, यांचा मुलगा ना नीट वागवत नसणार आहे यांना. बाबा, घरी सगळं ठीक आहे ना? मुलगा नीट म्हणजे वागतो ना तुमच्याशी? त्रास होतो का तुम्हाला? हो, हा? नाही नाही. चला निघा. प्रसाद, कसं बोलतोयस तू? अरे, ज्या वयात आराम करायला पाहिजे त्या वयात बिचारे आजोबा हे काम करतायत. किती निर्दयी मुलं असतात ना. यांचा मुलगा आता जर का माझ्या समोर असताना चांगला थोबडावला असता त्याला. ऐक ना, एवढं नको रिॲक्ट करू. ऐक 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 ऐक, एवढं रिॲक्ट करू नको. अरे मी एकच सेकंड. का करताय हा कांड? आता बाबा, माझं लग्न जुळत आले. आत्ताच्या आत्ता इथून निघा, इथून निघा आत्ताच्या आत्ता. तुम्ही डोकं नका फिरू. माझा वेटर आहे ना. बाबा बाबा इकडे या. बाबा इकडे या. तुमच्याकडे फोन आहे?
तुमच्या मुलाला आत्ताच्या आत्ता फोन लावा, मला बोलायचंय त्याच्याशी. नाही मला जाब विचारायचं त्याला. तुम्ही नका काळजी करू, आम्ही दोघं आहोत ना, काही होणार नाही. तुम्ही इथे बसा. नाही तुम्ही बसा. माझं ऐक ना त्यांना. नाही 1 मिनिट थांब प्रसाद. फोन लावा बाबा. बाबा फोन लावा, माझं ऐका, काही नाही होणार. लावा फोन लावा, मला बोलायचंय तुमच्या मुलाशी. हे करा, बोला बाबा बोला. मीच मुलगा आहे त्यांचा. म्हणजे ते बघ, मीच मुलगा आहे त्यांचा. तू मुलगा म्हणजे प्रसाद काय? मी प्रसाद महादेव खंडेकर आणि माझे वडील हे समीर दिवाकर चौगले. एक मिनिट. प्रसाद महादेव खंडेकरचे वडील हे समीर दिवाकर चौगुले कसं काय? हो, हा पहिल्या स्किट पासून असलेला खड्डा बुजवायला अजून आम्हाला डांबरच सापडत नाहीये. याची लाज वाटली पाहिजे, याच्यावर विनोद नका करू तू. प्रसाद थांब. कसा वागतोस? तुझ्या वडिलांची लाज वाटते? रसिका ऐक, काय होतंय बाबा? हे असं काहीच नाही होत कोणाला. तुला कळतंय का असं कोणाला काय होतं? ऐक ना, गप्पा बसा, फालतू बोलू नकोस. हॉटेलमध्ये काम करायला लावतोस वेटर म्हणून, लाज नाही वाटत तुला? अगं मी नाही करायला लावत, ते का करतात मलाही कळत नाहीये. मग अशी मला नाटकं सांगत होतास ना, सिग्नलवरच्या मुलांना दान धर्म करतोस आणि स्वतःच्या वडिलांना हॉटेलमध्ये इथे काम करायला लावतोस. लाज वाटायला पाहिजे तुला. माझं ऐकून घे, खरंच तू समजतेस तसं काही नाहीये. निघा हो घरी. मी तुम्हाला नीट सांगतो, घरी निघा आत्ताच्या आत्ता. गप्पा बस, ते कुठेही जाणार नाही. बाबा बाबा बसा इकडे. नको मला, मी नाही ऐकणार. मी नोकर आहे इकडे. काही होत नाही, बसा बाबा. बाबा मला खरं खरं सांगा, अजिबात न घाबरता सांगा, हा तुमचा मुलगा तुम्हाला त्रास देतो? नाही, मी नाही सांगू शकत. मला मारेल तो, मला मारेल तो. नाही मारणार, मी आहे ना. तुम्ही बोला बोला. मला तो कबूतर जा जा जा, कबूतर जा जा जा, कबूतर जा. त्याला ओरडू नकोस, गप्प बस. बाबा बोला. बाबा बाबा बोला. बाबा बाबा बोला म्हणजे बाबा बोला नाही, बाबा बोला दोघे येड्यात का ग? दोघे येड्यात समजवते कसलं त्यांना. ऐका ना बाबा. गप्प बस तू. बाबा तुम्ही बोला बोला. मगाशी याच्याबद्दल काहीतरी सांगत होतात ना, मला ते सगळं सांगा. घाबरू नका, तुम्ही सांगा. मला जेवायला देत नाही. हा जेवण? माझं ताट भरलेलं असतं ना, तर तिथे पोळी आणि भाजी असते रे, ती हिसकावून घेऊन जातो. मग मी उरलेलं ताट असतं ते चाटायचा प्रयत्न करतो, ताट पण घेऊन गेला. परवा म्हणजे बीपीच्या गोळ्या होत्या एवढ्या, ते घेऊन गेला आणि त्याने त्या विकल्या आणि त्याच्यातून चपटी घेऊन आला आणि दारू ढोचत बसला घरी. प्रसाद बाबा देवाला तरी घाबरावं. मग घातले कपडे तरी बघा, किती खोटं बोलताय. गप्प बस तू. तू नाही बोलायचंस मग. रसिका ऐक बाबा तुम्ही बोला. तुम्ही बोला, तुम्ही बोललं पाहिजे बाबा. काय बोलणार हो? अरे गप्पा यार, गप्पा. बघितलं, किडे बघितले, रडताना पण याला पंच काढायचे. मग काय तू एकटा पंच काढणार? तुझ्याकडनं पण अपेक्षा आहे थोडे काढ. गप्पा बस, तो मुद्दाच नाहीये, बाबांचा मुद्दा आहे. बाबा तुम्ही बोला, तुम्ही बोलला पाहिजे. बोला तुम्ही. बरं, माझ्या घरात ना सगळं पाणी वय सांभाळा, वय सांभाळा. लहान मुलगा होतोय. म्हाताऱ्या करू नका, वय सांभाळा. गप्पा बस ना प्रसाद. का बोलायचंय तुला? म्हातारा माणस आजार असतात, म्हातारा माणसाचे. परवा असंच आमच्या घरी पाणी सांडलं होतं. अर्धा तास मला पाणी पुसायला लावलं. म्हणजे कंबर गेली रे, कंबर गेली. पाणी पुसायला लावलं सुप्रसाद? कारण विचार ना. काय करतात, टीव्हीवर रवीना टंडनचं टिपटिप बरसाय पाणी लावतात आणि स्वतः बादलीवर पाणी डोक्यावर ओतून पाऊस पाऊस खेळत बसतात घरी. यांची चरबी काय करू मी? तुला रसिका खरंच यांचा ना तुला गैरसमज होतोय. मी घरात ना प्रत्येक कामासाठी बाई ठेवली आहे. जेवणासाठी बाई आहे, कपडा लत्त्यासाठी बाई आहे, धुनी बंडीसाठी बाई आहे. एवढंच काय, एक मालिशवाला पण लावला होता ना. पायाला मॉलिश करायचं ना, टपली मारायची आणि इकडे बघत बसायची. तो बोलतो भाई घर में कोई नहीं, यही बुड्ढा मार रहा है, मैं कैसे भराऊं अभी.
4 वेळा बघितलं त्याने. 5व्यांदा खडकन यांचा गुडघा वळवून ठेवला, तावत निघून गेला. 15 दिवस गुडघा पकडून बसले होते. तुला नाही माहिती माणूस साधा वाटतोय तुला. ऐक माझा रसिका, मी वाटेल ते बोलतोयस तू. माझा विश्वासच नाहीये. कुठले वडील असं वागणार आहेत रे? कुठले वडील वागणार आहेत? माझे वडील वागताय. ऐक माझं, मी सांगतोय तुला. नको बाबा, त्याला नको, त्याची नाही चूक आहे. मुली मला तुझं नाव नाही माहिती, पण खरंच सांगतो सगळी चूक माझी आहे ग मुली. कारण मला ना एक जुना आजार आहे, माझ्या पॅनकेकला भोक आहे. पोटात काय बेकरी बसवली आहे? तू पण काय रिॲक्ट होते आधी? ऐक काय बोललेत ते. पॅनकेक बोललेत. पॅनकेक पॅनक्रियाज असतो तो. काय चाललंय बाबा? ऐका ना प्लीज, माझं जुळत आलंय. प्लीज तुम्ही घरी जा. निघा तुम्ही इथून. ते कुठेही जाणार नाही प्रसाद. तू गप्प बस. बाबा तुम्ही बोला. तुम्ही बोला बाबा. मला ना खायला पैसे नसतात माझ्याकडे, म्हणून मग मी एका हॉटेलमध्ये ना इकडे जॉब केलाय वेटरचा. तो जो मालक आहे ना, तो मालक खूप चांगला आहे. तर त्यांनी मला सांगितलं इथे तुम्ही 2 वेळचं जेवू शकता आणि रोजचे मी 12 रुपये देईन. म्हणून मग हे इकडे येतो. माझी नोकरी आहे ही 12 रुपयाची. मी जी काय आहे ती मानाने नोकरी हे करतो. मी स्वाभिमानाने जगतो. तुम्ही बसा इकडे. मी ना पाणी द्यायचं काम करतो आणि मनोरंजन करायचं काम करतो. मी तुमचं मनोरंजन करतो. माझी नोकरी घालव ना. रसिका, हे असं चाललंय सगळं खोटं आहे. तू नाटक करू नकोस. बस आता एवढं तरी कर बापासाठी. बस. मला माझा जॉब करू द्या, एवढंच माझी हात जोडू नका बाबा. मी आहे, मी बसले. तुम्ही करा तुमचा जॉब. करा. मुलाचं पोट पुढे सांग आणि नकार दे. तिच्या कानात सांगायचं वाक्य माझ्या कानात सांगाल? एवढे किडे तुमच्यात? कसा वागतोस रे वडिलांची? अगं हे मुद्दा. अरे होत असं म्हातारपणात. त्यांना करू मनोरंजन करायचं. कर. ससा ससा गस्सा. वा वा मस्त. कापूस कसा कासवायची पैज लावली. वा वा बाबा वा. किती मस्त केलं तुम्ही. खूप मस्त. नाही रे. आपली नाहीये लायकी. गप्प बस प्रसाद. जे आपला नाही झेपत ते नका करू. ऐक मी छान करतायत बाबा. तू बोलणार नाहीयेस बाबा. तुम्ही करा. रसिका, मी खरं हे सगळं खोटं चाललंय. इथे काहीतरी डोसा बिसा खायला आले असतील. मला बघितलं नाटकं चालू केलेत त्यांनी. इथला मॅनेजरला बोलव. बस सगळं इथे दूध का दूध पाणी का होईल. मॅनेजर नको. मॅनेजर का आता का? नाही ना आता. मॅनेजर 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 नको. मॅनेजर लवकर. पडाल बाबा. मॅनेजर एक सेकंड. मॅनेजर एक मिनिट. मी मॅनेजर नाही आहे, मी हॉटेलचा मालक आहे. काय वेगळं करणार आहात? बरं, तुम्ही हॉटेलचे मालक. ओके. करा काय ते वेगळं. तेच करताय. मी वेगळं म्हटलं ना, तेच करताय तुम्ही. मी वेगळं करीन नाही तर तेच करीन. निदान मी रेग्युलर असतो तरी मध्येच गायब नाही होत मी. मुद्द्यावर या. बोला ना सर, काय प्रॉब्लेम आहे? हा हे इथे कामाला आहेत? हो. सांगा. अरे हे चौगुले काका आहेत. 3-1 दिवस झाले मला सिग्नलवर दिसले ते. त्यांच्या 5 बोटात 5 पिवळ्या बॉब्या होत्या. कुटुम करत खात होते भर उन्हात अनात. इतकं कसं तरी झालं ना बाप. यांना मी माझ्या हॉटेलमध्ये घेऊन आलो. भूक लागली असेल त्यांना, म्हणून त्यांना भरपेट जेवू घातलं मी. तुम्हालाही फसवलं यांनी. हे तुम्ही समजताय तसे नाहीयेत. खूप पोचलेला माणूस आहे हा. एक मिनिट. झोपलेला. मी यांचा मुलगा आहे. ते माझे वडील आहेत. तो लहानपणी शाळेत झोपलेल्या वर्ग शिक्षकाच्या कपाळावर उठी गोपाळा लिहिलं यांनी. शाळेत ना काढून टाकलेलं. इथे तुम्हाला फसवतायत ते. अरे गोचुपट. दलिंदर किती चाटा मारतो रे. अरे बापाला सांभाळता येत नाही, त्याची काळजी घेता येत नाही, चांगलं चुंगलं खाऊ घालता येत नाही. तो बिचारा उन्हात अनात बॉब्या खातोय. बापाला सांभाळता येत नाही तर बापाला जन्माला कशाला घालता रे? येणारच करे नीट. मी जन्माला घातलाय त्याला. त्यांनी मला घातलं. मी मुलगा, तो बाप आहे ना. हा, माझी एवढीशी चूक दिसते. तू त्यांना एवढा त्रास देतो, एवढा चुका करतो, त्याच्या काय? तुला तर भर चौकात फाशी दिली पाहिजे. बोलतोय मॅडम.
तुम्हाला सांगतो हा माणूस आहे ना इतका स्वाभिमानी आहे ना. मी यांना म्हटलं की रोज तुम्ही फुकट जेवा माझ्या हॉटेलमध्ये. हा. हे म्हटले नाही, मी वेटर म्हणून काम करतो, मी लोकांचं मनोरंजन करतो, मला त्या बदल्यात काहीतरी द्या. तर मी यांना रोज जेवायला देतो आणि 12 रुपये देतो. आणि हा तू तू हात नको ऐकून घे. तू आता तू माझ्या ऐक. तू जर यांना त्रास दिला ना तर तुझा बोटी बोटी अंग दुखेल इतका ठोकून काढीन मी तुला. बायना कुच्चट स्वभाव ना. काही झालं मला सांगा, घाबरायचं नाही. नो प्रॉब्लेम. मला आई वडिलांना सांभाळत नाही ते. तुझा आणि माझा संबंध संपला. ए रसिका, पुढे मला तुझं तोंडही बघायचं नाही. ऐका. रसिकाचं नाव घेऊच नको. मला 5 मिनिटं दे. 1 मिनिट थांब. मी एक्सप्लेन करतो तुला सगळं. 5 मला मिनिटं ऐकायचंच नाहीये रे तुझं. रसिका, बाबा हे माझं कार्ड घ्या अगं आणि हे- या मुलाने परत तुम्हाला त्रास दिला ना मला सांगा. अगं तसं नाहीये माझं. ऐक तुमच्या घरावर बायकांचा मोर्चा सांगते की नाही बघा. सोडणार नाही मी तुला. रसिका, मला 5 चल, वडिलांशी असं वागतोस बघतेस तुला मी. ही पण मुलगी गेली. काय रे नशीब तुझं. एक मुलगी टिकत नाही. कधी लग्न करणारच हे. बसा बसा हा? बसा. का वागताय असं? सगळं सुख सोयी तुम्हाला देतोय ना, का वागताय बाबा? माझं पुन्हा लग्न मोडलात तुम्ही, का वागताय असं? खरं खरं सांगायचं का पंच टाकायचं काय? खरं सांग. खरं सांगतो. ग्राउंड फ्लोअरवरच्या सुशीला आजी आहेत ना, त्यांना मी काल प्रपोज केलं. त्या म्हणाला की मेल्या तुझ्या अकाउंटला जेव्हा 5.5 कोटी जमतील तेव्हा ये माझा हात मागायला. तेव्हा ठरवलं तिला जिंकायचं म्हणून मी हा जॉब करायला लागलो. 5.5 कोटी होईपर्यंत मी तुला सांगतो हरणार नाही मी. बाबा आता तुमचं वय आहे 84. 5.5 कोटी जमा होईपर्यंत तुमचं वय होईल 3,500 वर्ष. मीनवाईल सुशीलाजी 2-3 वेळा पुनर्जन्म घेतील, त्यात तुला नकारच देतील. का करता हे सगळं? चला घरी चला. ऐक ना, सुशीला जीव अडकलाय. बाबा 100 वेळा सु आणि शीला जाता येईल एवढंच आयुष्य उरलंय आपलं. त्यामुळे ते करा. आता घरी चला. चला घरी चला. छान केलात जे काही केलात, घरी चला. म्हणजे तू मला समजून घेत नाहीयेस. ठीक आहे.